तो गुल। वाढदिवस अभिष्टचिंतन। आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे। तुला उदंड आयुष्य लाभो, मनी हाच ध्यास आहे। माननीय श्री नरेश भासे, आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। पर्यावरण दिनानिमित्ताने कासाडी जेट्टीवर वृक्षारोपण व कापडी पिशव्यांचे वाटप। जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कोळी समाज कृती समिती आणि तळोजा इंडस्ट्रियल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रोडपाली कोळीवाडा जेट्टी येथे वृक्षारोपण करून कापडी पिशव्या वाटप करण्यात आले। यावेळी मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते। या प्रसंगी कासाडी नदीकाठी कोळी बांधवांनी जेट्टीवर जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा केला। यावेळी नदीकाठी मान्यवरांच्या हस्ते विविध जातींच्या वृक्षांची लागवड करून पर्यावरण वाचवण्यासाठी कापडी पिशव्यांचे वाटप केले। यावेळी मुंबई प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे यशवंत सोनटक्के, प्रादेशिक अधिकारी धनंजय पाटील, मुंबईचे आमदार मंगेश सांगळे, जिल्हा काँग्रेस कार्याध्यक्ष अभिजितदादा पाटील, राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस सुदामदादा पाटील, रिपब्लिकन सेना जिल्हाध्यक्ष जीवनभाई गायकवाड, रायगड जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष हेमराज म्हात्रे, कळंबोली पोलीस निरीक्षक गुले, तलोजा इंडस्ट्रीजचे अध्यक्ष सतीश शेट्टी, सिडकोचे अधीक्षक अभियंता सीताराम रोकडे, आत्माराम कदम, नवी मुंबई महानगरपालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी धुमाळ, उद्योजक संदीप सिंगजी, पत्रकार उत्कर्ष समितीचे अध्यक्ष अशोक म्हात्रे, पत्रकार राकेश खराडे, पत्रकार सागर राजे, पत्रकार शिरसाट व विविध क्षेत्रातले मान्यवर उपस्थित होते। यावेळी मान्यवरांचे स्वागत समितीचे सल्लागार सुनील लहू भोईर यांनी केले व मान्यवरांना पर्यावरणपूरक कापडी पिशव्या तलोजा इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष सतीश शेट्टी यांच्या हस्ते वाटप करण्यात आल्या। यावेळी कासाडी नदी बचाव मोहिमेकरिता कोळी कृती समितीचे पदाधिकारी योगेश पगडे यांनी बोलताना सांगितले की पर्यावरणामुळे वसुंधरेचे संतुलन अनादी काळापासून म्हणजे पृथ्वी व सजीवांच्या उत्क्रांती काळापासून अबाधित असून सर्व चक्र नियमित न चुकता टिकून आहे। त्याच पर्यावरणाला आधुनिक काळात विकासासाठी झपाटलेल्या युगात मोठा धोका निर्माण झालेला आहे। येणाऱ्या काळात पर्यावरणाचे संतुलन संवर्धन कशाप्रमाणे अधिक बळकट करता येईल यासाठी प्रत्यक्ष जोमाने कार्य केले पाहिजे, असे योगेश पगडे यांनी बोलताना सांगितले। तसेच कासाडी नदीतील होणारे प्रदूषण रोखण्यासाठी लवकरच महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचेही योगेश पगडे यांनी बोलताना सांगितले। यावेळी उपस्थितांनी कोळीवाडा जेट्टीवर भोजनाचा आस्वाद घेतला। रसायनी राकेश खराडे। मोठे वेनगाव येथील आयुष्य फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद। निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष्य फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे। राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, एसी रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध। पत्ता मोठे वेनगाव कर्जत रायगड। बुकिंग साठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78। तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आत्ताच बुक करा आयुष्य फार्म। महाराष्ट्र माझाला सबस्क्राइब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी।